मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू प्रकरणात आता वेगळं वळण लागलं आहे. मोबाईल चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांनी आपल्या विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा विशाल पवार यांनी मृत्यूपूर्वी केला होता. मात्र ही रचलेली कथा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मोबाईल चोरांनी आणि नशेखोरांनी केलेल्या कथित हल्ल्यावेळी विशाल पवार घटनास्थळी उपस्थित नसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीत समोर आलं आहे. तसेच विशालने माटुंगा स्थानकावर रात्र काढल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. कथित हल्ल्याच्या वेळी आणि त्यानंतरचे 4 ते 5 तास विशाल पवार हे इतरत्र असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यामुळे विशाल पवार याने फटका गँग आणि विषारी इंजेक्शन ही कथा रचलेली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्या बुधवारी ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी पोलिसांना जबाब दिला होता. सोमवारी रात्री 9:30 वाजता सायन माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका टोळक्याने माझ्या हातावर वार करून मोबाईल घेऊन पळ काढला, असं विशाल पाटील यांनी म्हटलं होतं. चोरट्यांचा पाठलाग करत असताना त्यांनी मला घेरलं आणि विषारी इंजेक्शन दिलं. त्यामुळे बेशुद्ध होऊन मी रेल्वे ट्रॅकजवळ पडून होतो, असं विशाल पाटील यांनी म्हटलं होतं. जाग आल्यानंतर मी माटुंगा रेल्वे स्थानक गाठलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो, असं विशाल पाटील यांनी मृत्यूपूर्वी सांगितलं होतं.